मित्रांनो, कालच्या दिवशी आपण बघितलं असेल तिकीट वाटपाचे वाटप होऊन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित होऊन तिकीट भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत झुंबड चालू होती आणि सगळीकडे प्रत्येक पक्षामध्ये फाटाफूट, रडारड, अपेक्षाभंग या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असत. भाजप असू, शिंदेसेना असू, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असू, मनसे असू, आणि फक्त बातमी आली नाही काँग्रेस आणि वंचित आघाडीची. त्याच्यात पण वंचित आघाडीच्या जे काही 21 जागा त्यांनी परत दिल्या, 65 पैकी 65 जागा काँग्रेस आणि काँग्रेसने वंचितला दिलेल्या होत्या महानगरपालिका मुंबईमध्ये. त्यातल्या 21 जागेवर त्यांना उमेदवार मिळाल्यामुळे त्यांनी ते परत दिल्या आणि त्याच्यातून माझ्या मते त्यांना उमेदवार नाही मिळाले, 15-20 जागा तशाच राहिल्या. तर अशा सगळा गोंधळ काल शेवटपर्यंत 3 वाजेपर्यंत आपण बघितला असेल. आणि वेगवेगळे पत्रकार, वेगवेगळ्या वाहिनींचे उमेदवारांच्या म्हणा किंवा जे काही नाराज झाले त्यांच्या मुलाखती पण आपण ऐकल्या असेल. कोण रडतंय, कोण गाडतंय, आमच्यावर अन्याय झाला, आम्ही इतके निष्ठेने काम करत होते, 20-20, 30 ते 40-40 वर्षापासून आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता आहोत, साहेबांच्या इशाऱ्यावर आम्ही आमची जान पण द्यायला तयार आहोत. काय 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 सगळ्या मुलाखती आपण ऐकल्या असेल. चॅनलवर सध्या तेच चालू आहे. प्रत्येक पत्रकार हे घेऊन हे करत होतं. त्यात 2 बोलक्या प्रतिक्रिया ऐकण्यात आल्या मित्रांनो, त्यावरच मी चर्चा करणार आहे. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, त्यातली पहिली प्रतिक्रिया होती फायर आजी. माहिती आहे ना आपल्याला फायर आजी? ते काय नवनीत राणा हनुमान चालीसा ठाकरेंच्या मातोश्री बाहेर म्हणणार होते. 19-20 त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब त्या काळात. त्यांची प्रतिक्रिया ऐकण्यात आली. आणि चंद्रकांत खैरे संभाजीनगर आणि दानवे साहेब यांच्यातले तू ममी सध्या जोरात चालू आहे. तसंच भाजपचे पण 2 आमदार खासदारांची तिथं चर्चा चालू आहे. तिथं युती काय झाली नाही, शिंदे साहेब आणि भाजपची. अशा अनेक वेगवेगळ्या मुलाखती होत्या. आणि एक मनसेचे कार्यकर्ते, त्यांनी किशोरीताई पेडणेकरच्या त्या वार्डामधले त्यांनी किशोरीताईबद्दल बोललेले वाक्य ते पण तुम्ही ऐकले असेल मित्रांनो. याच्यातून मला एकच वाटतं मित्रांनो, म्हणजे आपल्याला तिकीट मिळालं नाही, तिकीट आमच्यावर कसा अन्याय झाला. फायर राज्य म्हणे मी म्हणजे किती दिवसाचं, म्हणजे ठाकरे साहेबांच्या म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पासून मी निष्ठावान कार्यकर्ते आहे वगैरे वगैरे. शाखा प्रमुख म्हणून ते कार्यरत होतात. आणि आमचा जो शाखा प्रमुख होते त्याला पक्षाची उमेदवारी मिळायला हवी होती. किती म्हणजे त्याला आश्वासन पण दिलं होतं आमदार खासदार तिथल्या स्थानिक. आणि स्वतः ठाकरे उद्धव साहेबांना सुद्धा भेटून त्यांनी तुमचा विचार केला जाऊ असं सांगितलं होतं. तरी ऐन टायमाला त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यामुळे त्यांच्या जे शाखातले सगळे पदाधिकारी होते त्यांच्या त्या भागातले ते मोठे विचलित झाले आणि बंड करण्याच्या तयारीत झाले. फायर आजीचं जे काही नवनीत राणाचे ते काय हनुमान चालीसावरून त्यांची जी वक्तव्य होते त्या काळात रणरागिणी स्वरूपाच्या, ती मोठे व्हायरल झाले होते त्या काळात. आपल्याला माहित होतं फायर आजी म्हणून, त्यापासून त्या फेमस झाल्या होत्या. मग त्याच फायर आजी आज उद्धव ठाकरे साहेबांवर बरसताना दिसल्यामुळं थोडंसं आश्चर्य वाटलं मित्रांनो. पक्षनिष्ठा वगैरे सगळ्या बोगस गोष्टी असतात, फक्त बोलायच्या गोष्टी असतात. परंतु आपल्याला तिकीट नाही मिळालं कोणत्याही पक्षाकडून तर माझ्यावर अन्याय झाला आणि मी माझी निष्ठा जरी असली तरी मी आज उठाव करणार आहे आणि अपक्ष फॉर्म भरणार आहे. जनतेची सेवा माझ्यासारखं इतर कोणी करू शकत नाही असे जे ते सांगत असतं मित्रांनो. आणि दुसरी जी काही घटना होती पेडणेकरताईंच्या याच्यामध्ये, त्यांना तिथं 2 तिकीटं मिळाले पेडणेकरताईंना. त्यांच्या कोणाला तरी मिळाले असं, पण 2 तिकीटं त्यांच्या वार्डामध्ये त्यांना मिळाले. ते मनसेचे कार्यकर्ते होते त्यावेळेस त्या भागातले. त्यांना अपेक्षा होती की त्यातलं 1 तिकीट मला द्यावं, परंतु त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला. तरी पण त्यांनी सांगितलं की राज साहेबांनी आम्हाला अगोदर सांगितलेली नाराजी वगैरे व्हायचं नाही वगैरे वगैरे. परंतु राज साहेबांवर त्यांनी ज्या प्रकारे टीका केली होती, म्हणजे त्या काळामध्ये राज साहेब ज्यावेळेस वेगवेगळ्या भूमिका बदलत होते त्या काळात पेडणेताईंनी त्यांच्यावर उठ दुपारी घे सुपारी वगैरे वगैरे काय ज्या काही घोषणा दिलेल्या होत्या त्याच्यावरून मनसेचे कार्यकर्त्यांमधला राग अजून काही गेलेला नाही. त्यामुळे त्यांनी जर माफी मागितली नाही म्हणे राजसाहेबांची, तर आम्ही पेडणेकरतांच्या दोन्ही उमेदवारांचा किंवा त्यांचा पण पराभव करणार आहे, आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करणार आहे वगैरे वगैरे. त्या भूमिका आपण ते पण ऐकलं असेल. अशा असंख्य गोष्टी
हे आहे. तर त्या जास्तीत जास्त मित्रांनो, प्रत्येक पक्षात बंडखोरी झालेली आहे, प्रत्येक पक्षात हे झालेली आहे. परंतु भाजप आणि शिंदे साहेबांच्या किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अगोदरच स्पष्ट केलेले होते की ह्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि याच्यात अनेक लोकांना अपेक्षा असतात कार्यकर्त्यांना का आम्हाला तिकीट मिळावं. याच्यात जर युती झाली नाही तर परस्पर विरोधी उभं राहून मैत्रीपूर्ण लढती वगैरे काय सेपरेट लढण्याचा पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेला होता. त्यामुळं काही ठिकाणी पुण्यामध्ये म्हणा किंवा संभाजीनगरमध्ये म्हणा अनेक ठिकाणी त्याच्या शिंदे साहेबांच्या बरोबर युती झालेली नाही. परंतु त्यांनी जे काय अगोदरच घोषणा केलेली आहे निवडून कशातून या म्हणजे सेपरेट जरी निवडून आले तरी निवडल्यानंतर त्यांची युती होऊन महायुतीची सत्ता त्या महानगरपालिकेमध्ये येणार आहे. निवडणुकीनंतर ते युती करणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्यांची चर्चा काही जास्त होताना दिसत नाही. एक लोकमतच्या प्रतिनिधींची मुलाखत जो काही वेगवेगळ्या जनतेची मुलाखती घेत होता ते एक व्हिडिओ पाहण्यात आला मित्रांनो. म्हणजे हे पत्रकार किती प्रकारे बायस किंवा एक आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतात हे दिसतंय मित्रांनो. त्यांनी स्थानिक लोकांना वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विचारलं पण ते सगळे लोक महायुतीच्या बाजूने मतदान करणार म्हणून सांगत होते. आणि त्यांनी सांगितलं का ह्यावेळेस विकासाला मतदान देणार आहे. ज्या बाजूने विकास दिसतोय लोकांना जनतेला की विकास घडतोय आमच्याकडून ज्या उमेदवाराकडून किंवा ज्या पक्षाकडून किंवा ज्या युतीकडून त्याला आम्ही मतदान करणार आहे. त्यावेळेस हा जो पत्रकार मित्र होता तो राहून विचारायचा मग मराठी माणसांचं काय म्हणजे महायुतीला तुम्ही मतदान दिलेले ते जर निवडून आले तर ते मराठी व्यक्ती महापौर करेल का वगैरे वगैरे. म्हणजे आणि ठाकरे बंधूंची जी युती झाली त्यांनी तर घोषणा केलेली आहे की आमचा उमेदवार मराठीचा असणार आहे वगैरे वगैरे. म्हणजे जे काय ठाकरे बंधूंचा पॅटर्न किंवा ठाकरे बंधूंची भूमिका जनतेवर लादण्याचा तो प्रयत्न करत होता. त्यामुळे दिसून येत होतं मित्रांनो की लोक जे बोलत होते महायुतीच्या बाजूने ते त्याला पटत नव्हतं आणि वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना महायुती कशी पडणार आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब कशा प्रकारे एकत्र येऊन मुंबईचा विकास करणार आहे वगैरे वगैरे ते सांगण्याचा तो पत्रकार महोदय करत होता. तरी पण जनतेने ठामपणे सांगितलं की जो विकास करत त्यालाच आम्ही मतदान करणार आहे वगैरे वगैरे. त्या मुलाखती आपण बघा मित्रांनो. आता सध्या 15 दिवस तर तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण काय म्हणतं कोण बाजूने काय कोणत्या बाजूने होतं. आता उद्या 3 तारखेला माझ्यामध्ये मत फॉर्म मागं घ्यायची तारीख आहे. त्यानंतर पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि खरी लढाई सुरू होईल. वेगवेगळे पक्षप्रमुख पक्षनेते वेगवेगळे मोठे नेते ज्यावेळेस आपली भूमिका मांडतील भाषण करतील त्यावेळेतून करणार आहे. परंतु आजच सांगतो मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब फक्त टीका करणार आहे महायुतीच्या नेत्यांवर. आणि राज साहेब तर लावले तो व्हिडिओ लावून फडणवीस साहेबांनी कसं खोटं बोललं किंवा मोदी शहा कसे खोटे आहेत वगैरे वगैरे सांगणार आहे. पण त्यांनी आता अनेक पत्रकार विश्लेषक युट्यूबर राज साहेबच यांच्यावर कशी टीका करत होते उद्धव ठाकरे साहेबांवर. संभाजीनगरच्या नामांतरणावरून संभाजीनगर म्हणायची म्हणजे औरंगाबाद म्हणायची काय गरज आहे. मीच संभाजीनगर आत्ता म्हणतो नामांतरण करण्याची काय गरज आहे. त्यावेळेस राज साहेबांचं जे वक्तव्य अरे तू कोण आहेस स्वतःला काय वल्लभभाई पटेल म्हणतो समजतो का काय समजतो वगैरे त्यांच्या पण भरपूर क्लिप आहे ना. त्यामुळं लावलं ते व्हिडिओची गंमत किंवा एकमेकांच्या विरुद्धचे बाईट्स आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मित्रांनो सर्वसामान्य जनतेने फक्त मनोरंजन करून घ्यायचं याकडे बघून एवढीच हे. बाकी कोण कोणावर टीका करतो आणि एक निश्चित आहे मित्रांनो जरी जे एकमेकावर कठोर टीका करत असेल तर योग्य वेळ आल्यानंतर ते एकमेकांच्या हातात हात घालतात आणि आपलं इप्सित साध्य करून घेतात. म्हणून सामान्य जनतेने निर्णय घ्यायचा आहे की आपल्या भागाचा विकास कोण करल. आपल्या भागातून निवडून आल्यानंतर कशा प्रकारे त्याला आपल्याला बोलता येईल जा विचारता येईल. नाही तर एकदा सत्तेवर आले बसल्यावर ते सामान्य जनतेला कसपटासारखे समजतात. त्यांच्याला वेळ देत नाही त्यांना हे करत नाही. म्हणून मित्रांनो जो उमेदवार आपल्या प्रभागाचा आपल्या सामान्य जनतेचा प्रश्न सोडवेल वेगवेगळे आपल्याला त्याच्याकडे समस्या घेऊन जाता येईल. नाही तर काय दरवाजाला 2-4 7-8 पहारेकरी ठेवायचे आणि सामान्य जनतेला मध्येच येऊन देणार नाही असं नको व्हायला. म्हणून सगळ्या जनतेने आपल्या भागाचा विकास कोण करणार आहे हे विचार करून मतदान करावं. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आपल्या आवडत्या पक्षाला आपल्या आवडत्या उमेदवाराला.
आणि आपला मतदानाचा हक्क बजावा, हेच नवीन वर्षाच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.